विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे काही न लगे एक भावाची कारण तुका मने आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे विठ्ठला विठ्ठला सेवेसाठी निवडून घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंताचे श्रीमंत ज्यांना भक्ती मार्गातला कळस असता संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त असे असणारे तुकाराम असा अभंग आहे विठ्ठला जगतामध्ये तीन जगद्गुरु होऊन गेले पहिले म्हणजे आद्य शंकराचार्य जगद्गुरु दुसरे म्हणजे कृष्णमत्ते जगद्गुरु आपण म्हणतो काय म्हणतो वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम श्री कृष्ण वंदे जगद्गुरु ते म्हणजे दुसरे जगद्गुरु आणि त्यांच्यात पाऊलाला पाऊल ठेवला ते म्हणजे आपले तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आज परिहार द्यायचा तो असा सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण आज या धर्म मंडपाखाली आलो आणि आज या मेळाव्याला 2 तप पूर्ण झालेले आहेत. तसंच 25वे वर्ष संपून आता 26व्या वर्षी आपण प्रदर्शन करणार आहोत. 26व्या वर्षी आपण प्रदर्शन करणार आहोत. माईबाप आज आपण परत या धर्म मंडपाखाली आलो ही माझ्या साधूंची कृपा आहे. कुणाची कृपा आहे? माझ्या साधूंची कृपा आहे. वैष्णव मेळावे कशा करिता हे वैष्णव मेळावे अहो आपल्यामध्ये आपल्या अंगावरती किंवा आतमध्ये जो मैला साचलेला आहे ज्याप्रमाणे उदाहरण घ्यायचं ठरलं तर आपल्या घरामध्ये घास असते कचरा असतो सगळ्यांच्या घरात असतो ना सगळ्यांना घरदार आहेत ना सगळ्यांच्या घरामध्ये कचरा असतो कचरा जर बाहेर टाकायचं असतं त्याला साफ करायचं असेल तर त्याला काय करावं लागल झाडून त्याला काय करावं लागल तर काढावं लागल. आपण त्याला रोज साफ करतो बरोबर ना आपण घर हे रोज साफ करतो त्याचप्रमाणे मेळावे कशा करिता आता आपल्या अंगामध्ये ह्या शरीरामध्ये काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार हे द्वेष आपल्यामध्ये आलेले आहेत. हा मैला आलेला आहे त्याला जर का बाजूला करायचं असेल तर वैष्णव मेळाला येणं हे गरजेचं आहे. याच्यासाठी वैष्णव मेळावा विठ्ठल विठ्ठल वैष्णवांचा वैष्णव मेळावा का करायचा? वैष्णव मेळावा का करायचा? हा खेळ नव्हे कुल्याचं मनोनी मेळ जवीला वैष्णवांचा कशासाठी हे अहो तुम्ही आहात म्हणून मला किंमत आहे. तुम्ही आहात म्हणून मला किंमत आहे.
तुम्ही जर इथं बसले नसते तर मी कुणाला कीर्तन सांगितलं असतं, या टाळकरीला सांगितलं असतं, या गायनाचार्य मंडळीने एवढूशाला सांगितलं असतं का या मंडपाला सांगितलं असतं? अहो तुम्ही आहात म्हणून मला किंमत आहे. मी आता जेही काही बोलेल ते माझ्या सद्गुरु अमृतदादांच्या कृपाशीर्वादाने बोलेल. विठ्ठल विठ्ठल वैष्णवांचा वैष्णव मिळावा याच मार्गात. मग प्रथम असा प्रश्न पडतो की वैष्णव कोणाला म्हणाला? अरे गायन करीसी गुणजन होसी परी वैष्णव नवसी अरे जना. गायन करीसी गुणजन होसी परी वैष्णव न होसी हरे जना. कीर्तन करीसी कीर्तनकार होसी परी वैष्णव न होसी हरे जना. अहो सगळं कराल, सगळं काय होईल, पण तुम्ही वैष्णव म्हणाल का? परंतु माझे संत सांगतात नामा मने नाम केशवाचे राहणार. अहो आज आपण धर्ममंडपाखाली उपस्थित आहे. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. अरे मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. फक्त या बसा आणि ऐका. तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत. फक्त काय करावं लागल, काय करावं लागल मंडळी, बसलेली मंडळी. मला माहितीये तुम्हाला पण कंटाळा आलाय. मी पण उभा होते एवढ्या वेळ, मी पण उभा होते, मी पण बसलेले. मला माहितीये तुम्हाला कंटाळा आलाय. पण फक्त 1 तास किंवा पाऊण तास फक्त इकडे लक्ष द्या. उद्या आपला मेळावा परत नाहीये. आजच्या दिवशी आपला मेळावा आहे म्हणून अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठल कधी सुख आहे. माझे माऊली मावैष्णव ज्ञानोपार आहे. नव्या त्याच्या पहिल्या क्रमांकाची ओवी काय सांगते तरी अवदान मग सर्व सुखासी पात्र होईले. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाय का काय ऐका. जर हे ऐकलं, जर ते नाम घेतलं तर तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहतो का? नाही राहत. मग वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णव तो दया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन दन तृण जान. माईबाप हे सर्व कशाकरिता? अहो आपल्याला माहिती आपण नामतत्व घेतले माळकरी, आपण कशाकरिता हे सर्व करायचं? कशासाठी? नुसतं टाइमपास म्हणून मिळालेलं यायचं का? नुसतं लोकाला दिसलं म्हणून आलो म्हणून मिळालेलं यायचं? कशासाठी यायचंय? जे धर्माचा निरोप आपल्याला जो समजलाय, जे नामतत्व तुम्हाला आम्हाला या मेळाव्यातून जे गोष्ट समजली आहे
ती लोकांना बाहेर जाऊन सांगायची की बाबा हे नाम घ्या, नाम चांगले चांगलंच आहे. नामाने कोण तरला नाही, आज नामे करीला नाही कोणी आणि घ्यावा ईसा निवडणी. अरे नामे करला कोट्यान कोटी, नामे वैकुंठ वैसवीला कोण नाही तरला. म्हणून आपल्याला हे बाहेर सांगायचे धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे. माईबाप आपण इथं येतो नुसतं टाइमपास करण्यासाठी नाही, तर आपला जो हा निरोप आहे तो इतरांच्या इथं पोहोचावा म्हणून आपल्याला हा वैष्णवमेळा करायचा आहे. विठ्ठल 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 माईबाप सगळं आहे. जे सुख क्षीरसागरी ऐकी जे ते या वैष्णव मंदिर देखीजे, धन्य धन्य ते वैष्णव मंदिर जे ते नाम घोष होय निरंतर. माईबाप आज इथं कोण आहे की जे नाम धरत नाही? आज इथं 100% बसलेली 99% बसलेली लोक माळकरी आहेत, नाम धरत आहेत. बरोबर ना? हे सर्व कशासाठी आपल्याला करायचंय? वाढावं या सुख भक्ती भाव, कशासाठी? हे जे आपल्याला भेटलेलं जे सुख आहे ते सर्वांना भेटावं म्हणून आज आपण इथं मेळाव्याकरिता येतो. मेळाव्याला आपण माणूस 3 दिवस काढून येतो, कुठून काही असू द्या, पण ज्याला यायचं आहे तो बरोबर आल्याशिवाय राहत नाही. पण इथं येण्यासाठी पण भाग्य लागतं, भाग्याचा तो पावे येथे अभाग्यासी कैसे कळही मात. माईबाप जे आज इथं आलेले नाहीत ना, जे साधक, त्यांना तिकडे काम बी नाही तर काहीच नाही, नुसते घरी पडलेले. हा अनुभव आहे माझा. विठ्ठल विठ्ठल वैष्णवागरी देव सुखवतो माईबाप, बरोबर ना? म्हणून साधू संत सांगतात की काय? संत संग संतन की संग लागले संतन की संग लागले
मिरची खाल्ली तिखट लागते का गोड लागती? तशी तेवढी गावात कशी लागती? तिखटच लागते. तुमच्या इकडं गोड लागते असं का भाग? कारण का आपण चाखून पाहिली, बरोबर ना? साखर ही गोड आहे, बरोबर? कारण का आपण चाखून पाहिली. त्याचप्रमाणे आपण ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन करतो, त्याचप्रमाणे माझे साधू संत सांगतात, अरे किसी नशाय हरि नाम की, किसी नशाय हरि नाम की जरा भी करके देखो, किसी नशाय हरि नाम की जरा भी करके देखो, किसी नशाय हरि नाम की जरा भी करके देखो, किसी नशाय हरि नाम की जरा भी करके देखो, करके देखो 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 जरा भी करके देखो, किसी नशा किसी नशाय हरि नाम की जरा भी करके देखो, किसी नशाय हरि नाम की जरा भी करके देखो, किसी नशाय हरि नाम की जरा भी करके देखो, किसी नशाय हरि नाम की जरा भी करके देखो. अरे किसी नशाय हरि नाम की जरा पी करके देखो. अहो आपण घेऊन पाहिली म्हणून आपल्याला त्याचा अनुभव आहे. जो मोले मदिरा खाय मदिरा नंदे नाचे गाय, जेने ब्रह्मरस सेविला तो केविराया अवरला कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, 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 प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हृदय प्रगटे राम रूप, 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 हृदय प्रगटे राम नामे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. आपल्याला माहिती आहे, जर काही हरिनामाची नशा जर का आपण घेऊन पाहिली तर कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप मुख हलेना, अरे कंठ हलेना जीवा स्मरेना राम, राम हमारा भजन करे और हम बैठे आराम. ही त्या जीवाची अवस्था आहे. ब्रह्मानंदी लागली टाळी, अरे कोण देहाते संभाळी, आहे का? माझी माता पार्वती 3.5 तास त्या अवस्थेमध्ये होत्या. आपल्याला झाली का अवस्था? आपल्याला झाली का ना अर्जुन अवस्था? ज्यांनी झाली नाही त्यांनी स्वतःला तपसायचं, विठ्ठल 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 विठ्ठल. माय गॉड, आपण सर्व घेऊन पाहिलं म्हणून आपल्याला कळालं. आपल्याला देव दादांनी दाखवला. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आई त्याला उचलून घेते का बाबा? तोपर्यंत आई त्याला उचलून घेत नाही. तसं परमार्थासाठी, त्या भगवंतासाठी रडा. तो भगवंत तुमच्या जवळ आहे याची राईट पॉइंट तुम्हाला जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. सासुराची जाय Glory!
असी केशवा. एकदा जर का केशवाची जर का जीवाला भेट झाली, आता उठावसे मन येथ नाही नारायण. पण कधी होता जीवाला, कधी होता यावरचा प्रश्न. जोपर्यंत आपल्याला जे संतांनी नाम तत्व दिलंय त्या नामावरती आपण जोपर्यंत आरूढ होत नाही, जोपर्यंत स्थिर होत नाही, तोपर्यंत आपल्याला देव भेटेल. मग मी त्याची गॅरंटी देऊ शकत, त्याची गॅरंटी देता येत नाही महाराज. येते का देता? अहो देता येत नाही. आता हातामध्ये टायमिंग आहे, वेळ एकदा निघून जर का गेली तर हातामधला टायमिंग निघून जाईल. माहिती एकच मनुष्य जन्म आहे, आत्ताच वेळ आहे, परत वेळ भेटेल सांगता येत. सगळेजण आज कीर्तनातून काल प्रवचनातून सगळेजण बोलून गेले. काय बोलून गेले? आज आपण मेळाव्याला आलोय, परत पुढच्या वर्षी या मेळाव्याला येऊ म्हणून गॅरंटी आहे का? क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध कण मायाशा. अरे हा देह कधी जाईल याची गॅरंटी नाहीये. देह जाईल, देह जाईल, जाईल जाईल, देह जाईल जाईल. अरे यासी काळ बात खाईल. अरे राजा त्याला काळ खाऊन जाणार आहे, त्याला काळ खाऊन जाणार आहे. हे घर एक ना एक दिवशी आपल्याला रिकामं करायचंय. जिंदगी एक किला एका घर है, एक ना एक दिन करना पड़ेगा. अरे मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्याप्रमाणे आपण एखाद्या सोसायटीमध्ये किंवा कुठेही आपण जर का भाड्याने राहिलो तर त्याला पैसे सुद्धा द्यावे लागतात, बरोबर ना त्या मालकाला. आणि ते घर जर सोडायचं असेल तर परत त्याला ते घर, त्याची चावी, घराची चावी कोणाला द्यावी लागते? परत मालकाला द्यावी लागते. त्यांचा कटका बंद करायचं कोणाच्या हातात आहे? फक्त मालकाच्या हातात आहे. म्हणून हा देह कधी जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून विचार कर रे मना मना. अरे हा जन्म नाही पुन्हा, म्हणून याच योनीमध्ये विचार करता येण्यासारखा आहे, दुसऱ्या योनीमध्ये नाही. कारण का? म्हणून देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशील झाले ऐसे केवळ माझ्या टाई. माझ्या माऊलींनी 4थ्या अध्यायामध्ये सांगावं. परंतु काय झालं? ज्ञानेविन नाशिले. काय झाले? ज्ञानेविन काय झाले बाबा? नासून गेले. सगळं ज्ञान आहे जीवाला, सगळं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टीचे लक्षण दिसतात, पण तेवढंच नाही. काय करावे? अरे 32 लक्षणे नाक नाही देणे वाला गेला. नाक नाही देणे वाला गेला. आता तुम्ही म्हणाल मला तर नाक आहे. हे काय नाक? मी श्वास घेते. ज्याला माहिती नाही ते काय म्हणाल? मी नाकाने श्वास घेतो, मला माहिती आहे, मला नाक आहे म्हणते. अरे पण परमार्थामध्ये त्याला काय म्हणतात? तुम्ही आज परमार्थामध्ये येऊन मेळाव्याला बसला, जोपर्यंत त्या जीवाला नाम भेटत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही तुमच्या जवळ ज्ञान असू द्या, ते वायफळ आहे, ते व्याकरणी चोकडा तर की अति गाडा, तरी एक अध्यात्म ज्ञान पुढे जाते. तुझो मोरांगी अशेषे तिसे असती वळसे, पण एकलही दृष्टी नसे कैसे ते गाड्या मोराच्या अंगावरती पिसे. माहिती आहे ना? मोराच्या अंगावरती पिसे असतात, प्रत्येक पिसावरती डोळा असतो, पण ते डोळे कसे असतात? दृष्टीहीन असतात. त्याच प्रकारे मनुष्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु जर का नामाचं ज्ञान असेल तर व्यर्थ. विठ्ठल विठ्ठल. माईबाप आपल्याला साधू संतांनी नाम दिलंय ना, आपल्याला दादा सांगतात ना 5 मिनिटं फुसफुस करा. कशासाठी सांगतात? अरे आपली आपण करा सोडवत. काय करायचंय आपल्याला या जन्मात येऊन? आलाय कुठून, करायचं काय आणि आपण करतोय काय? अरे आला ती कोठोनी या जासी कोणारे घरदार तुझं गे.
कधी ना कधीतरी तो कोसळेल, बरोबर ना? कोणतीही गोष्ट घ्या, ती कधी ना कधीतरी त्याचा नाश होणार आहे, बरोबर ना? तसं आपण या देहामध्ये आलो, राम प्रभूजी आले आणि गेले, कृष्ण परमात्मा आले आणि गेले. उपजेते नाशे, नाशे हे पुनरपिनिसे, हे टीका यंत्र जैसे परिभ्रमेगा. परंतु जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरे ते स्वीकारीजे चैतन्य नाते. ज्याप्रमाणे आपण हा देह सोडतो, त्याचप्रमाणे आपल्या मधला जो आत्मा असतो तो दुसऱ्या देहामध्ये परिवर्तन होतो, दुसऱ्या देहामध्ये जातो. आत्मा कसं सांगितलं पण दादांनी? आपल्याला काय बनवलं? अमर बनवलं. काय बनवलं? काय बनवलं? अमर. अमर बनवलं. मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, गेले हो, मरण माझे मरुनी गेले. ओ मज केले अमर, अमर मज केले अमर, मज केले माझे मरुनी गेले, गेले हो, मरण माझे मरुनी गेले. माझ्या दादांनी नेहमी आल्यावरती एवढाच अभंग सांगावा, काय? अमर आहा, अमर आहा, अमर आहा. अरे खरे की पहा खोटे ते नाम ना देह माझा, मग बरवसा कळेल कैसा धाक सकाळी कहे आपुले, देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे रे, अरे तुम्हीच तर भगवंत आहात, तुम्हीच तो ज्ञान स्वरूप आहात. पण कधी कळेल? माझी माऊली म्हणते, काय म्हणते? वस्तूशी जाणू जाता. अरे जाणायची ती वस्तूच तुम्ही, जाणण्याची वस्तू तत्वता, जाणणे आणि जाणता कैसा उरे. दादांनी ती घरी आल्यावरती एकच उदाहरण देतात. साक्षी नावाची मुलगी बाजारामध्ये साक्षीला जर का बघायला गेली तर सिद्धेवाड या गावात सापडेल का? नाही ना. अरे साक्षी नावाची मुलगी साक्षीला जर का बघायला गेली की ती सापडणार नाही. कसा तुम्ही स्वतः देवा. मी तुझा विचार विवेके शोधावा, तुझा विचार विवेके शोधावा, किती दिवसात सापडेल? अरे देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडसी, हीच देव नेनसी उडी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. शेवटच्या चरणात काय सांगतात? ज्ञान देव म्हणे, ज्ञान देव म्हणे, भजात्म देव अखंडित सेवा. अखंडित सांगितले त्याची. अखंड म्हणजे काय? ज्याचं कधीही खंडन होत नाही ते म्हणजे
दगडाचा देव. अरे बोलील तो कैसा कवना काळी वाचा फुटेल त्यासी. मी मनात नाही त्याच्यामध्ये नाही. अहो सगळं करून पहिल्या पत्त्यावर नाही भेटला. अरे काशी केली मथुरा केली केली द्वारका. अरे काशी केली मथुरा केली केली द्वारका. संत नाही या जगामध्ये श्रीपद बाबा सारखा. संत नाही या जगामध्ये अमृते दादा सारखा. काशी केली मथुरा केली केली द्वारका. काशी केली मथुरा केली केली द्वारका. श्रीपद बाबा सारखा. संत नाही जगामध्ये रामचंद्र बाबा सारखा. संत नाही जगामध्ये अमृते दादा सारखा. नित्य परिवार मी ठेवी हरी पाणी. संत श्रीपद बाबा तुमची अभंगवाणी. नित्य परिवार मी ठेवी हरी पाणी. संत श्रीपद बाबा तुमची अभंगवाणी. काशी केली मथुरा केली केली द्वारका. काशी केली मथुरा केली केली द्वारका. श्रीपद बाबा सारखा. सगळं करून पहिलं पत्त्यावर नाही भेटलं. अवकाशी केली मथुरा केली केली द्वारका. अरे काशी केली मथुरा केली केली द्वारका. संत नाही या जगामध्ये श्रीपद बाबा सारखा. माई बाबा ते होते म्हणून आज मी इथं उभा आहे. आज माझ्या साधू संत माझ्या पाठीमागं होते म्हणून आज मी इथं उभारली आहे. मी जेही काही बोलते ते साधूंचा आशीर्वाद आहे माझ्या पाठी. हे तोंड बोलतंय, हात हलताय, पाय नाचताय, पण कृपा कुणाची आहे? साधूंची. विठ्ठल 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 आपल्याला आत्माला मला कसं वाजायला सांगितलं? आखंडीत वाजायला सांगितलं. पण आपण बसतो का? नाही. 5 मिनिटं बसलं तर बसलं, नाही तर ते बी नाही. बसलं 2 मिनिटं ते बी नाही. नको, ते पण नको, ते पण होत नाही. अरे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अहो चिंता करू नका. माझ्या चिंताई गुजरातची ताई माझी काय बोलते? काय बोलता ताई माझ्या? अरे चिंता करे सो मिले बीमारी और चिंतन करे सो मिले कृष्ण मुरारी. म्हणून भगवंताचं आपल्याला नामस्मरण करायचं. का सांगतात दादा? वारंवार आपल्याला का जागं करतात? अरे तुमचंच कल्याण आहे का? त्यांना प्रॉफिट भेटणार आहे त्यात? भेटणार आहे का? शेताचं ठीक होतं, त्यांनी काम केलं म्हणून त्यांना दिलं असतं तुम्ही अर्ध. पण ह्याचं काय आहे का काय त्यांच्यात? त्यांना तुम्ही देणार आहे? तुमची प्रॉपर्टी नावावर देणार आहे का करून? त्यांची धडपड कशा करीत आहे? अरे माझं लेकरू बोलावं, माझ्या लेकरांनी सांगावं, हा धर्माचा निरोप सगळ्यांपर्यंत पोचावं म्हणून त्यांची धडपड आहे. पण आपण कशाच्या नादी लागलो? त्या दगडाच्या नादी. मी म्हणत नाही त्याच्यामध्ये देव अव्यक्त निराकार नाही जाकार जे कुणी चर आणि आचर हरिसी भजे. पण आपण काय केलं? रूप नाही त्यासी
गुलाम हमें गुलाम तेरा आओ भगवंत नाही अशी जागा रिकामी नाही बरं लागलं दाट हरी दिसे पाहिला विठ्ठलशी विठ्ठल सांगत तुम्हासी भजारे विठ्ठला कुणाला बजायला सांगितलं तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला मग 24 तास ते विठ्ठलाच्या मूर्ती पुढे बसायचं का तोंड घेऊन ती पावर का तुम्हाला गठोड्यासमोर येणार आहे विठ्ठल येणार आहे का अहो येणारा नाहीये दगडाचा देव बोलेल का तुम्हाला अहो नाही बोलणार त्याच्यासाठी नामदेव महाराजच व्हावं लागल त्याच्यासाठी कसा भक्त व्हावा लागल त्याच्यासाठी त्याला दीन व्हावं लागल बरोबर ना सगळ्या काही गोष्टी करत आपण नुसतं मान हलवतो पण करत ऐकतो पण ऐकत नाही चोवीस तास जर का मूर्ती पुढे बसला तर आपला उद्धार होणार नाहीये काही मी उद्धार समाधान चित्त माझे ऐसी चित्ता परिसर काळ अरे रात्रंदिवस हे चिंतन ती साधू संतांना होती आपल्याला आहे का चिंतन केलं तर केलं नाही तर गेलं चिंतन केलं तर केलं नाही तर गेलं आजचा दिवस नाही केलं तर काय होतंय अहो माझे तुकाराम महाराज त्या भंडारा डोंगरावरती जाऊन एक क्षण सुद्धा वाया घालत नव्हते एवढं ते चिंतन करत होते म्हणून त्यांना देव द्यायला आला होता आपल्याला एवढं नाही पण आपल्याला अवस्था होईल आपल्याला देव भेटावं जर का असं वाटत असेल तर काही चिंतन करावं लागल नुसतं आपण म्हणतोय पण बोले कैसा चालेल त्याची तोंडावी पावली जसं मी बोलते तसं मी वागले पण पाहिजे बरोबर ना मी जर वागले तर तुम्ही वागणार नुसतंच नाही तर सांगायचं आणि आपलं तसंच राहिलं विठ्ठल 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 ऐसा कौन उठाव असे परिप्राणियाची दैव कैसे जेन देखती माते रंग पाण्याने न सुकती रश्मी वाती न देखती कैसे मी नावती विस्मो देखे अरे किती नवलाची गोष्ट आहे माझ्या माऊली माँ वैष्णव पर धाप्यामध्ये 3 क्रमांकाच्या श्लोक मध्ये सांगतात ये तराउनी ठाई दिगे स्वयं प्रकाशे चोखे अधत्वामध्ये देखे आपल्या तुला अरे ती आधीच ही करू अरे तू आधीच आहेस ती गोष्ट ती वस्तू तू आधीच आहेस मी आधीच ही करू सकळ लोक महेश्वरू ऐसिया माते जनरू या परी जाणे तो पाषाणा माझी परिसू जैसा जसा अन्न सिद्ध रसू अरे मायबाप तुम्ही ती वस्तू आहात तुम्ही ती वस्तू कसं झालंय मृग नादी कस्तुरी प्रसदे मृग बटकता जंगल जाय सबके हृदय में रामे लेकिन मूर्ख न समजाय देव आपल्या जवळ आहे पण आपण देवाला सोडून दुसरीकडे इच्छत बसतो म्हणून आपल्याला देवाचा मार्ग लागला जगाला लागला जगाला
बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. माई बाबा जोपर्यंत आपण विठ्ठलाला आपल्या मधीच विठ्ठल आहे, पण जोपर्यंत आपण मधल्या दृष्टीने जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत आपल्याला तो भेटेल का? नाही भेटणार. ज्याप्रमाणे उदाहरण द्यायचं ठरलं तर ज्याप्रमाणे सगळ्यांना उदाहरण माहितीच आहे, पण तरीही सांगा. एका बाईची सुई आलेली होती, सुई लाईट गेलेली होती, बरोबर ना? लाईट गेलेली होती आणि ती काय शिवत होती? काय शिवत होती? गोधडी शिवत होती. गोधडी शिवत होती, तिला दिसत नव्हतं अंधारात. ती गोधडी शिवत होती, लाईट गेली माई बाप, आणि ती सुई शोधण्याकरिता बाहेर रोडवरची लाईट होती आणि ती तिथं जाऊन शोधती. भेटन का? आपल्याला शोधायचं कुठं आहे आणि आपण शोधतोय कुठं? सुख राहिलं वेगळीकडे ना आपण राहिलो वेगळीकडे. आहे का? सुख वसे की काही बहुपाई संतांच्या. माझे माऊली मावैष्णव त्यांना करायला सांगतायत. काय सांगतायत? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवनी तिन्ही लोकी बलिन आदि पुरुषी अखंडित. अरे माझ्या माऊली मावैष्णव त्यांना करायची पसायदान दिलं आणि पसायदानामध्ये शेवटच्या चरणात काय सांगतात? शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवनी तिन्ही लोकी. अरे बलिन आदि पुरुषी. आदि पुरुष म्हणजे कोण? जे दिलाय तुम्हाला आम्हाला तो आदि पुरुष आहे. त्याला जर का भजलं तरच तुम्ही सुखी आहे, तरच तुम्ही काय सुखी आहात. आणि त्याला जर का सोडलं, त्या खुट्याला जर का आपण सोडलं तर मग जात्यामध्ये पिसवलं. काय करावं लागल? अगर सुंदर माझे जाते ग फिरते पावते ग, अगर सुंदर माझे जाते ग फिरते पावते ग. ओ या गाऊ कौतुक कसा भाव पाहिजे? भाव बडे आकडे येरवी ना आकडे करते
काही आवडे सारी अहो त्या भावाचा मुकेला त्याला जा दुष्काळे भाव का भूका हुए बस अरे भाव ही एक सार है भाव से मुझे बजे जो से बेड़ा पार है भाव भी न कुछ भी दे तो मैंने कभी लेता नहीं ये तो बदेव अरे भाव भी न कुछ भी दे तो मैंने कभी लेता नहीं भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है भाव का भूका हूँ मैं बस त्या भावाचा मुकेलाय आणि आपण त्याला भाव दे कशाला भाव द्यायचा बरोबर ना अहो त्या भावाचा मुकेलाय आणि जर का देवाला भाव दिला तर त्या साधकाची अवस्था झाल्याशिवाय राहत नाही अरे सुटला माझा पदर बाई मी नव्हती वाहनत अरे सुटला माझा पदर बाई मी नव्हती वाहनत सुटला माझा पदर बाई मी नव्हती वाहनत अरे सुटला माझा पदर बाई मी नव्हती वाहनत या संतांचं वार भरलं माझ्या अंगात माईबा अवस्था त्या जीवाला झाल्याशिवाय राहत परंतु तो जीव तिथं पोहोचला पाहिजे जोपर्यंत आपण ती रेस पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्याला जिंकू आपण असं सांगू शकत आपल्याला प्राइज भेटेल म्हणूनच नाही तर आपल्याला ती रेस पार करावं लागेल तेव्हा आपण कुठे जाऊ काय करू आपण काय करू तर परमार्थामध्ये आपण राईट वाईट सुखाला पात्र हो विठ्ठल 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 सगळं करतो आज माणसाला बघायला गेला तर माणूस संसारासाठी धडपड करतोय सारं आयुष्य शोधून पाहिलं सगळं केलं जीवनामध्ये पण
आणि जिथं चुकला तिथं मेला, जिथं चुकला तिथं मेला. बरोबर ना माईबाप? जोपर्यंत आपण त्या सुखाला जर का पात्र व्हायचं असेल तर सद्गुरूला शरण जावं लागलं. विठ्ठल विठ्ठल सकाळ सकाळी बघितलं ना, दिसत का नाही दिसत? बघितली आहे ती दृष्टी आहे ना. कोण दिसतं आपल्याला सकाळ सकाळी? एक पोट कमी करण्यासाठी पळत आहेत माझ्यासारखे, आणि ते पोट कसं भरण माझ्यासारखी ती बी पळत आहेत. संसाराच्या पाठी आपण लागलो, दुःख बांधवडी. अरे आहे हा संसार, स्वतःचा विचार नाही कोठे, तरी आपण तळमळ करतो. आवाज जे दिसतंय ते सर्व नाश पावणार आहे. आई वडील नवरा बायको जे सर्व आहेत, पोराबाळा जे आहे ते अंती येणार नाहीये. आपली आपण घरात सोडून एकट्यालाच जायचंय आणि एकट्यालाच मरायचंय. जीवनात येऊन करायचं काय आणि आपण करतोय काय? ज्याप्रमाणे समुद्राचं पाणी येतं त्याच्यामध्ये किती जरी काठी आले, किती जरी दगड आले तरी ते जसं पाणी आलेलं परत त्याच्या जागेवर जातो. पण आपण जातो का? तिकडं अर्ध आलं की तिकडं अर्ध, तिकडं अर्ध आले की तिकडून घुसायचं. असा घास खायचा तर माई बाबा पण उरपट्टा घास खातो, म्हणून आपल्याला परमार्थ अवघड चाललाय. असा सरळ घास खायचा तर आपण सरळ खात नाही, उलटा खातो, म्हणून अवघड आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतोय ते. तसा शहाणा माणूस जीवनामध्ये लाभायला पाहिजे. तो तुमच्या आपल्या जीवनामध्ये शहाणा माणूस लाभला, आणि ते म्हणजे माझा डाण्यावाद संत श्री भगवान संत रामदेव आणि संत अमृतदेव. यासारखे संत जर आपल्या जीवनामध्ये नसते तर कुठं पडला असतो आपल्याला कुणी विचारलं असतं का? अरे कीर्तन कर, ही सुद्धा पात्रता त्या माणसामध्ये लागते. तू उठून कीर्तन कर म्हणण्याची ती आई आहे. जोपर्यंत आपण रडत नाही तोपर्यंत ती उचलून घेणार नाही. म्हणून देवासाठी रडा, इतरांसाठी रडा, अगर नका रडू पण देवासाठी रडा. वेडा झालो, 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 वेडा झालो. याच्यासाठी वेड व्हा, दुसऱ्या कशासाठी होऊ नका. माणसाला येड म्हणलं तर माणूस दोन चापटा देईन मला. कुणाला येडी म्हणती का? तू बघ स्वतःला. बरोबर ना? अहो आपण सगळं बोललेलं मान्य करू, पण देव बोललं तुम्ही देव आहात मान्य करू का? येड भिकारी म्हणलेलं पण मान्य कराल, पण देव म्हणल्यावर मान्य करणार? अरे तुम्ही ती वस्तू आहात. तुका म्हणे तुम्ही स्वयं परब्रह्म, तुका म्हणे तुम्ही स्वयं परब्रह्म. मूर्खनी नवर्म संत चरण, मूर्खनी नवर्म संत चरण. तुका म्हणे तुम्ही स्वयं परब्रह्म. मी
इथून. पण साधूंचे शब्द आहेत, साधूंचे शब्द खोट करायला कुणी जन्माला आला नाही आणि कुणी येणार पण नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या तंत्रात बाबा नेहमी त्यांच्या कीर्तनातून सांगतात. काय सांगतात? अरे तुमचं आधार कार्ड खरं आहे, पॅन कार्ड खरंय, राशन कार्ड खरंय, लायसन कार्ड खरंय, सगळं खरंय. मग माझ्या साधू संतांची अभंगवाणी खोटी आहे का? नाही. माझ्या साधू संतांची अभंगवाणी खोटी करायला कोणी जन्माला आला नाही म्हणतात आणि येणार पण नाही. जो येईल ना तो फिरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. 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 आज परसारखे रामदास घडले, रामदास घडले देव रूप झाले. रामदास घडले देव रूप झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. 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 बिघडलो तुम्ही बिघडा अरे आम्ही बिघडाला तुम्ही बिघडाला. बिघडा नाही बर का, बिघडा बिघडा अशातला भाग नाही. तिचा अर्थ दुसरा आहे ना तर लावताना दुसरा म्हणते. कुठून कीर्तनकार उचलून आणलाय बिघडाच म्हणताय. अरे आम्ही बिघडलं तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलं तुम्ही बिघडाना. बाई बाबा साधू संत जीवना होते म्हणून घडलो, नाही तर घडलो नसतो. मी माझा एक अनुभव सांगतो. मी जेव्हा सुरुवातीला माळ घातली होती तेव्हा दादांनी मला समोर बसवलं होतं. म्हणले बाबड्या ज्ञानेश्वरी वाच. काय वाच? ज्ञानेश्वरी वाच. आपण इंग्लिश मीडियमचे स्टुडंट, आपल्याला काय वाचता येत? आपल्याला ABCD शिवाय आणि इंग्लिश वर्ड शिवाय आपल्याला काय माहिती नव्हतं. दादा म्हणले वाच ज्ञानेश्वरी. वाचली. दादा म्हणले उड उघडा इथून. काय वाचते रे म्हणले? कुठं राहतेस तू म्हणले? म्हणलं महाराष्ट्र देशात राहते. महाराष्ट्र या देशात राहते. ते म्हणले तुझा आहे का काय उपयोग? कुठं राहतेस तू? तुला मराठी वाचता येत नाही का म्हणले? उठ म्हणले इथून. आज तोच साधूच्या कृपाने तोच शब्द आज लक्षात ठेवला आणि आज साधूंचीच कृपा की मी आज इथं बोलते. माई बाबा साधूंच्या कृपेने थोडे काय आपल्याला शब्द फुटते की त्यांची कृपा आहे. जीवनामध्ये गुरु आले म्हणून कळालं. गुरुवीन कोण बताये भवन, गुरुवीन कोण बताये भवन. अरे बडा बिकट यमघाट, बडा बिकट यमघाट. अरे गुरुवीन कोण बताये भवन. माईबाप एखादा मुलगा किंवा मुलगी जर का चुकत असेल तर त्याला आईच सांगते की बाबा तिकडे जाऊ नको इकडे जा. सांगते ना. तसं साधू संत आपल्याला सांगताय की जे संत मार्गाने गेले त्या मार्गाने जा. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते जी पत्ते चालू जाता न पडे कोणता कोटे काही. माझ्या माऊली माऊलीष्ट करत मराठी ज्ञानेश्वरी कधी सांगा गुरु दाविलिया वाटा येवनी विवेक तीर्थकटा आणि धोनी मळकटा बुद्धीचा तेने. एकदा जर का आपला मळ जर का धुतला गेला तर आपण दुसऱ्या मार्गावरती जाऊ शकत नाही. आणि जर का गेला तर मनुमार्ग गेला. चंचल चळता पळता न लगे वेळ. त्याला डिझेल पेट्रोल काय लागतंय का? कारण डिझेल काय लागतं का? असं मनाला कुठेही फिरू दे
कुठेही जाऊन बसून येतंय. मुंबईला त्या मरीन ड्राईव्हवर जाऊन बसून येतंय. कुठेही जाते मन येते. म्हणून साधू संत सांगतात म्हणा सज्जना भक्ती संतेची जावे ही श्री हरी पाहिजे स्वभावे जनी इंद्रियाचे सर्व सोडून द्यावे जनी मंदचे सर्व भावे करावे. नको नको म्हणा अरे बंधू माया जाळी काढाला जवळी सवय. म्हणून काय करायचं घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. बायका पोर अरे ती तुझ्या मागची चोर तू मेल्यानं काही खापर पडतील विचार डोक्यावर तरी आपल्याला कळत नाही. म्हणून साधू संत सांगतात त्यांचं तरी ऐका. म्हणून घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला तोडशील दाई दाई संसारा पायी या संसारा दुःख बंदवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे संसार दुःख मुळ चौकडे कळ विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ काम क्रोध लोभ क्षोणी पाठी लागले वडाळ कौनावी शरण जावो दृष्टी देई निर्मळ आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी संतांना जेवढा होईल तेवढं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु या जीवाचा गुण मागणे की त्या जीवाला कळत नाही. पापियाना कळे काही केल्या काही केल्या कारण भाग्याचा तो पावेत अभाग्याची कैसे कळी किंमत. माई बाप आपल्या या जीवाचं भाग्य होतं म्हणून आज आपण इथं आलो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. माझ्या सद्गुरूंनी माझ्या तुकाराम महाराजांनी सांगावं आधी पिटले माझे कोडे बहुचा जन्माचे सावडे कोणता वाटले पुढे परब्रह्म सावडे आली म्हणे संतांची या दिव्य झाली माझी गाया पुण्य पडले बहुतरीचा भाग्य उदयाचा ठसा ठसा. आम्ही दैवाचे दास हरिरायाचे आम्ही दैवाचे दास होते दादांचे. माई बाप सद्गुरू जीवनामध्ये होते म्हणून आजपर्यंत आपण इथे पोहोचलो आणि पुढेही आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. हा माझा साधूंचा शिक्का आहे. विठ्ठल 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 आता नाव घ्यायचं हात वरती करायचं. सगळ्या जणांनी हात वरती करायचं. सगळ्या जणांनी हात वरती करायचं. तिला हात वर सगळ्यांनी करायचं. एकाचं पण खाली नको आणि भजन करायचं. विठोबा रखुमाई
माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा